हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्य सरकारचा मोठा निर्णय जी.आर. आला. नमस्कार मित्रांनो, आपल्या टिकटिक फन या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आणि महत्वाची अपडेट आली आहे. हवामानामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने फळपीक विमा योजनेसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला, किती रुपये मंजूर झाले, कोणत्या विमा कंपन्यांना पैसे दिले जाणार आणि याच शेतकऱ्यांना काय फायदा होणार, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 20 फेब्रुवारी 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबेया बहार 2025-26 अंतर्गत घेण्यात आला आहे. हवामानातील बदल, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना राबवली जाते. किती निधी मंजूर झाला यासाठी 7,17,85,453 इतका निधी राज्य हिस्सा म्हणून मंजूर केला आहे. हा निधी गारपीट आणि अतिरिक्त हवामान धोके यासाठी वापरला जाणार आहे. यामध्ये कोणत्या नेमक्या विमा कंपन्या आहेत? हा निर्णय भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज जनरल इन्शुरन्स, युनिव्हर्सल सोफ्या जनरल इन्शुरन्स सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार हा निधी थेट या कंपन्यांना वितरित केला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे हा निधी फक्त फळपीक नुकसान भरपाईसाठी वापरला जाणार आहे. इतर कोणत्याही कामासाठी वापरला जाणार नाही. हवामानामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हा विमा रक्कम मिळवण्यास मदत होणार आहे. विशेष आंबा आणि इतर फळपीक उत्पादन शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. हा खर्च पीक विमा हवामान आधारित फळपीक विमा राज्य सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. कृषी आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत हा निधीचे वितरण आणि नियंत्रण केले जाणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना हवामानाच्या संकटातून वाचवण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय आहे. जर तुम्ही फळपीक शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. अशा सरकारी योजना आणि शेतकरी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.